यांच्यामध्ये लढत पाहायला मिळत आहे, तर नवाब मलिक मात्र चौथ्या स्थानी फेकले गेले आहेत। तर महायुती आता 204, भाजप सर्वात मोठा पक्ष 111 जागांवर आघाडीवर आहे, शिवसेना 58 जागांवर, तर राष्ट्रवादी 35 जागांवर आघाडीवर आहे। तर महायुती 204 आणि महाविकास आघाडी 47 जागांवर आघाडीवर, भाजप एकटा सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला आहे, 111 जागांवर भाजपची आघाडी। तर शिवाजीनगर मानकूरमध्ये अबू आझमी आणि एमआयएम मध्ये लढत पाहायला मिळते। अबू आझमी 86 मतांनी पुढे आहे, तर नवाब मलिक आता चौथ्या स्थानावर फेकले गेलेले आहेत। हा निकाल, हा कल आपण पाहतोय की अनेक दिग्गजांना मोठा झटका आहे। महायुतीचे दिग्गज असतील, महाविकास आघाडीतील दिग्गज असतील, या सर्वांनाच मोठा झटका पाहायला मिळतोय। तर शेवगाव पाथर्डीमधून अपक्ष चंद्रशेखर घुले हे 8000 मतांनी आघाडीवर आहेत। भाजप 111, शिवसेना 58 आणि राष्ट्रवादी 35 जागांवर आघाडीवर, महायुती 204 आणि महाविकास आघाडी 47 जागांवर, तर काँग्रेस 20 आणि ठाकरे 18 आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी 9 जागांवर केवळ आघाडीवर। तर भाजप महायुतीला बंपर असं बहुमत मिळालंय, डबल सेंचुरी पार पडलेली आहे। महिला, तरुण, शेतकरी यांच्यासाठी शेवटच्या टप्प्यामध्ये घेतलेले निर्णय हे महायुतीला फलदायी ठरलेले आहेत। इंदापूरमध्ये दत्ता भरणेंनी आघाडी घेतली आहे, 843 मतांची आघाडी दत्ता भरणे यांनी घेतली आहे। महायुतीला या ठिकाणी बंपर असं बहुमत मिळालंय, 204 जागांवर इथे महायुती आघाडीवर आहे। भाजप, शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी मिळून या ठिकाणी 204चा आकडा पार केलेला आहे। इंदापूरमध्ये दत्ता भरणे इथे आघाडीवर आहेत, हर्षवर्धन पाटलांसाठी मोठा धक्का। तर नांदगावमध्ये सुहास कांदे शिंदे गटाचे उमेदवार आघाडीवर आहेत। सुहास कांदे यांनी 23,200 मतांची आघाडी घेतली आहे। अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांच्यासाठी हा मोठा धक्का। महाविकास आघाडीच्या एकूण आकड्यांपेक्षा एकटे शिंदेच पुढे आहेत। महाविकास आघाडी सध्या 50च्या आत आहे, तर शिंदे हे 58 जागांवर आघाडीवर आहे। बंडानंतर सुद्धा एकनाथ शिंदे यांना मोठं यश मिळताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे। महाविकास आघाडीच्या एकूण आकडे जे आहेत ते शिंदेचे आकडे जास्त असलेले पाहायला मिळत आहेत। एकट्या